पुढचा प्रॉब्लेम बघणार आहोत क्वेश्चन नंबर 2 मध्येच. क्वेश्चन नंबर 6 आहे आणि त्याला स्टार केलंय बघा. तुमच्या बुक मध्ये तुमच्या लक्षात येईल ह्या क्वेश्चनला स्टार केलंय म्हणजे इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. त्यासाठी काय करायचंय, मी हीच मेथड यूज करणार आहे, राईज अँड रन मेथड. सो वाय इंटरसेप्ट, राईज आणि रन कसे आले बघायचं आपल्याला. सो ह्यामध्ये हा जो वाय आहे तो आपल्याला सेपरेट डिराईव्ह करायचा आहे. सो 2x मायनस 3y इज इक्वल टू 4. मायनस 3y मी राईट साईडला घेऊन जातो, 2x हा 4 लेफ्ट साईडला घेऊन आलो, मायनस 4 झालं आणि इथे हा 3y. आता 3 हा साईडला डिवाइड करा. सो 2/3 इंटू एक्स मायनस 4/3 इज इक्वल टू वाय. सिमिलरली या इक्वेशन मधून सुद्धा y तुम्हाला सेपरेट डिराईव्ह करायचं आहे. सो 3y मायनस एक्स इज इक्वल टू 4. सो 3y, आता y ची टर्म जागेवरतीच ठेवा, मायनस एक्स त्या साईडला घेऊन चला, मायनस एक्स प्लस एक्स होईल, एक्स प्लस 4. सो y इज इक्वल टू हा 3 दोन्ही याला टर्म्स ना डिवाइड करायचंय, x/3 अँड 4/3. ठीक आहे. आता y इंटरसेप्ट कसं आलंय लक्ष द्या. इथे जो सिंगल कॉन्स्टंट आहे ज्यामध्ये x किंवा y ह्या ज्या व्हेरिएबल मध्ये नसतात त्याला आपण कॉन्स्टंट म्हणणार आहोत. सो हा कॉन्स्टंट झाला मायनस 4/3 विथ साइन घ्यायचंय. सो ही टर्म झाली y इंटरसेप्ट मायनस 4/3. सेकंड इक्वेशन मध्ये ही टर्म झाली y इंटरसेप्ट 4/3. त्यानंतर x चा कोएफिशियंट चेक करायचा. त्यामध्ये राईज म्हणजेच न्यूमरेटर जो आहे तो राईज झाला आणि डिनॉमिनेटर जो आहे तो रन झाला. सो हा 3 म्हणजे रन होईल. दुसऱ्या इक्वेशन मध्ये ह्या x चा कोएफिशियंट म्हणजे सहगुणक 1 आहे. सो इथे हा 1 असेल राईज म्हणजे, आणि जो डिनॉमिनेटर मध्ये आहे तो झाला 3, त्याला आपण रन म्हणतोय. सो ह्या इक्वेशन्स वरून आपण राईज आणि रन फाइंड आउट केलेत. आता पुढे काय करायचंय तर हे लोकेट करूया पॉइंट्स. मायनस 4/3. सो मायनस 4/3 मी इथे लिहिलेत. बरं, हे जर तुम्ही कोऑर्डिनेट्स बघितलेत तर मी एक सोडून दुसरा लिहिलाय, म्हणजे 1/3 नंतर डायरेक्ट 2/3. किंवा तुमच्याकडे ग्राफ पेपर असेल तुम्ही त्यानुसार एक अंदाज घेऊ शकता की काय आपल्याला तिकडे कोऑर्डिनेट्स घ्यावे लागतात. ठीक आहे. सो इथे मायनस 4/3 घेतला, हा पॉइंट झाला मायनस 4/3. त्यानंतर राईज आहे 2. सो मायनस 4/3 च्या वरती घ्यायचे, 2 पायऱ्या वरती घ्यायचे. सो मायनस 2/3 हा पॉइंट मिळेल तुम्हाला. आणि रन आपल्याकडे आहे 3. सो मायनस 2/3 पासून हा 1, 2 अँड 3. सो इथे एक पॉइंट मिळेल आणि मायनस 4/3 हा एक पॉइंट झाला. सो ह्या दोन पॉइंट्स मधून एक लाईन ड्रॉ करायची तुम्हाला. तुम्ही ग्राफ पेपर यूज करून ऍक्युरेट फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. ग्राफ पेपरवर तुम्हाला ऍक्युरेट लाईन्स मिळतील. सेकंड लाईन पण बघूया आपण. इथे आता y इंटरसेप्ट आहे 4/3. सो हा पॉइंट झाला 4/3. त्यानंतर राईज आहे 1. सो इथून एक स्टेप वरती घ्यायचे. सो 5/3 ची जी काय म्हणजे 4/3 आणि 6/3 च्या मध्ये 5/3. त्यानंतर रन आहे आपल्याकडे 3, म्हणजेच 1, 2 अँड 3. सो इथे आपल्याला हा रन मिळेल, तो 5/3 च्या बरोबर समोर घ्यायचा. हा एक पुढचा पॉइंट मिळाला आपल्याला. आता ह्या दोन पॉइंट्स मधून एक लाईन तयार करायची आपल्याला. ठीक आहे. थोडस मी ग्राफ यूज करत नाहीये, त्यामुळे आपल्याला हा पॉइंट मिळतोय. ह्या पॉइंटला ह्या दोन लाईन्स इंटरसेक्ट होतात, म्हणजेच हा पॉइंट शोधूया आपण. हा पॉइंट एक्स ऍक्सिस वरती तुम्हाला 24/3 मिळेल. आता 24/3 म्हणजेच 8 झाला. 8 3 जा 24. सो हा पॉइंट मिळेल तुम्हाला 8, म्हणजे एक्स मिळाला 8. सिमिलरली वाय सुद्धा शोधूया आपण. हा जिथे लोकेट होणार आहे तो पॉइंट तुम्हाला मिळणार आहे 12/3. सो हा पॉइंट मिळेल तुम्हाला 12/3 आणि 12/3 म्हणजेच 4. सो आपल्याला एक्स आणि वाय मिळाले. सो एक्स इज इक्वल टू 8 अँड वाय इज इक्वल टू 12/3 म्हणजेच
4. सो हे झाले आपले फायनल आन्सर्स. तुम्ही सुद्धा ट्राय करा. जर काही डाऊट असतील तर मला नक्की कमेंटमध्ये मेसेज करा. ठीक आहे, मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन. थँक्यू.